मार्क लिखित शुभवर्तमान जे आहे त्यावर आपण आज चर्चा करणार आहोत. थोडीशी माहिती जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. आपल्याला माहीत आहे की नवीन करारामध्ये 4 वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने 4 आपल्याला माहीत आहे जे शुभवर्तमान आहेत: मत्तई, मार्क, लूक आणि योहान. त्याच्यानंतर प्रेषितांची कार्य जे आहे किंवा प्रेषितांचे कृत्य हे हिस्टॉरिकल बुक किंवा जे ऐतिहासिक पुस्तक गणलं जात आहे. त्याच्यानंतर जे 21 बोधपत्रे आहेत, प्रामुख्याने त्यामध्ये त्या बोधपत्रामध्ये संत पौलाने लिहिलेली 13 पत्र आहेत. इब्रिकरास लिहिलेलं एक पत्र आहे. तसंच 7 ज्याला कॅथलिक एपिसोड आपण म्हणतो, कॅथलिक बोधपत्र याकोबाने लिहिलेलं एक आहे. तसंच पेत्राने 1 आणि 2, योहानाने 1, 2 आणि 3 आणि शेवटी यहुदा याने लिहिलेलं पत्र आहे. आणि शेवटचं जे पुस्तक आहे प्रकटीकरण, रेव्हलेशन. अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं आपल्याला शुभवर्तमानामध्ये दिसून येतात. आज आपण विशेष करून जे दुसरं शुभवर्तमान आहे, सुवार्ता जी आहे मार्क लिखित, त्यावर चर्चा करत आहोत. तर काही महत्त्वाचे मुद्दे जे आहेत मार्कच्या शुभवर्तमानाविषयी ते आपण थोडक्यामध्ये जाणून घेऊया. मार्कचं शुभवर्तमान जे आहे ते फर्स्ट गॉस्पल किंवा प्रथम सुवार्ता म्हणून गणलं गेलेलं आहे. मार्कने ही सुवार्ता पहिली लिहिलेली आहे आणि सर्व चार जे सुवार्तिक आहेत त्यांच्यापैकी मार्कचं शुभवर्तमान हे पहिलं आहे. मार्कचं हे शुभवर्तमान सर्वात छोटं, सर्वात लहान पुस्तक आहे. आपण जेव्हा इतर जे 3 सुवार्ता आहेत किंवा शुभवर्तमान आहेत त्यांच्याबरोबर आपण जेव्हा तुलना करतो तेव्हा आपल्याला दिसून येईल की 2 प्रकारे जे शब्द वापरलेले आहेत आणि जे अध्याय आहेत त्यावरून आपण सूचित करू शकतो की मार्कचं सर्वात लहान शुभवर्तमान आहे. तर मत्तई लिखित शुभवर्तमानामध्ये 28 अध्याय आहेत. लूक लिखित शुभवर्तमानामध्ये 24 अध्याय आहेत. योहान लिखित शुभवर्तमानामध्ये 21 अध्याय आहेत. आणि सर्वात लहान मार्कच्या लिखित शुभवर्तमानामध्ये फक्त 16 अध्याय आहेत. आपण जेव्हा शब्दांची तुलना करतो तेव्हा सुद्धा आपल्याला दिसून येईल की सर्वात जास्त शब्द जे आपल्याला आढळून येतात ते आहेत लूक लिखित शुभवर्तमानामध्ये 19,482 शब्द लूकने वापरलेले आहेत. त्याच्यानंतर मत्तईच्या शुभवर्तमानामध्ये 18,345 शब्दांचा वापर करण्यात आलेला आहे. तर योहानाच्या शुभवर्तमानामध्ये 15,635 शब्द आपल्याला आढळतात. परंतु मार्कचं शुभवर्तमान आहे त्यामध्ये फक्त 11,304 शब्द आपल्याला सापडतात. मार्कच्या शुभवर्तमानामध्ये येशू ख्रिस्ताच्या जन्माविषयीची जी गोष्ट आहे ती गोष्ट वगळण्यात आलेली आहे. ती गोष्ट आपल्याला फक्त मत्तई आणि लूक देत आहे. नो ख्रिसमस स्टोरी, नाताळचा उल्लेख मार्कच्या शुभवर्तमानामध्ये करण्यात आलेला नाही. तसंच येशूने जे शब्द उच्चारलेले आहेत त्या येशूने उच्चारलेल्या शब्दामध्ये मार्कच्या शुभवर्तमानामध्ये सर्वात कमी येशूचे शब्द आपल्याला सापडतील. सर्वात जास्त जे आहेत नक्कीच मत्तई आहे, योहान आहे, या शुभवर्तमानामध्ये आपल्याला दिसून येतात. आणि त्याचं एक प्रमुख कारण असं आहे की मार्कच्या शुभवर्तमानामध्ये जास्त प्रवचन किंवा जे उपदेश जे आहेत ते आपल्याला फार कमी दिसून येतात. जसं की उदाहरणार्थ आपल्याला माहीत असेल की मत्तईच्या शुभवर्तमानामध्ये 5 प्रमुख उपदेश आहेत, 5 सर्मन ज्याला आपण म्हणतो. सर्मन ऑन द माउंट किंवा पर्वतावरील जे सर्मन जे आहे, प्रवचन जे आहे. त्याच्यानंतर शिष्यत्वाचं जे प्रवचन जे आहे. त्याच्यानंतर जे दाखल्यांचं प्रवचन आहे, समुदायाविषयी प्रवचन आहे. आणि शेवटच्या वेळी एंड टाइम्स एस्केटोलॉजिकल डिस्कोर्स ज्याला आपण म्हणतो ते प्रवचन आपल्याला दिसून येईल. आपण जर योहानाच्या शुभवर्तमानावर मननचिंतन केलं तर आपल्याला दिसून येईल ब्रेड ऑफ लाईफ डिस्कोर्स जे आहे 6व्या अध्यायामध्ये प्रभू येशू ख्रिस्त जीवनाची भाकर आहे. त्याच्यानंतर फेअरवेल डिस्कोर्स जे आहे, शेवटचा निरोप प्रभू येशू ख्रिस्त घेत आहे 13व्या अध्यायामध्ये योहानाचे आपल्याला फेअरवेल डिस्कोर्स दिसून येईल. अशा प्रकारे अनेक शब्द येशूने वापरलेले आहेत. आणि म्हणून मार्कच्या शुभवर्तमानामध्ये आपल्याला सर्वात कमी येशूचे शब्द सापडतील, कारण मार्कच्या शुभवर्तमानामध्ये जास्त प्रवचनं किंवा उपदेश नाहीत. मार्क ही एक कथा आहे आणि ती फक्त कथाच नाही तर ती एक सुवार्ता आहे, सुवार्तेची कथा आहे. आणि या सुवार्तेच्या
ची कथा जी आहे ही कथा फक्त ज्या कादंबऱ्यामध्ये आपल्याला दिसून या प्रकारची कथा नाही, तर एक रहस्यमय कथा आहे. रहस्यमय त्यामध्ये एक गूढ जे आहे ते आपल्याला दटलेलं दिसून येईल. आणि ही जी कथा आहे ही तारणाऱ्याची कथा आहे. तारणाऱ्याचं रहस्य जे आहे, मेसियानिक सिक्रेट ज्याला म्हणतात, ते तारणाऱ्याचं रहस्य या संपूर्ण मागच्या शुभवर्तमानामध्ये आपल्याला दिसून येईल. मागचं शुभवर्तमान जे आहे रहस्यमय कथा आहे. आणि हा जो मसिया जो आहे, तारणारा जो आहे, तो एक ज्याला म्हणतात ग्लोरियस किंवा गौरवमय असा मसिया नाही, तर हा जो मसिया जो आहे तो दुःख भोगणारा मसिया आहे. आणि हे आपल्याला दोन प्रकारे दिसून येईल की शिष्य जे आहेत त्यांचा जो गैरसमज जो आहे येशू ख्रिस्ताविषयी तो आपल्याला दिसून येईल. आणि येशूचे जे विरोधक आहेत, ते शास्त्री फरीसी जे आहेत, त्यांचा जो वाढत जाणारा जो विरोध आहे त्याद्वारे आपल्याला हे दिसून येईल. अशा प्रकारे ही जरी ती कथा असली तरी रहस्यमय कथा आहे. आणि या रहस्य जे आहे हे मसीहेचं रहस्य दटलेलं आहे. आणि या मसीहेच्या रहस्याद्वारे संत मार्क आपल्या समाजाला त्यांची जी श्रद्धा आहे, त्यांचा जो विश्वास आहे, आणखीन मजबूत, आणखीन बळकट करण्यासाठी तो पाचारण करत आहे. आणि या संपूर्ण मागच्या शुभवर्तमानामध्ये आपल्याला येशूविषयीची जी परंपरा आहे आणि देवाबद्दल आणि त्याच्या राज्याबद्दलची जी सुवार्ता आहे, त्या सुवार्तेबद्दल संत मार्कने सुंदरपैकी लिखाण केलेलं आहे. आणि हे लिखाण जे आहे यामध्ये जे सांगण्यात आलेलं आहे हे चर्चच्या किंवा देऊळ मातेच्या जीवनातील एक मौलिक महत्त्वाचे स्थान प्राप्त करून घेतलेलं आहे. अशा प्रकारे मार्कची ही कथा जी आहे रहस्यमय कथा आहे आणि हे तारणाऱ्याचं रहस्य आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. आता मार्कचं जे पुस्तक आहे किंवा शुभवर्तमान आपण म्हणतो, ते एकमेव असं नवीन करारातील शुभवर्तमान आहे जे स्वतः सांगत आहे सुवार्ता घोषित करण्यासाठी हे हे जे पुस्तक आहे लिहिलेलं आहे. आणि मार्क स्वतः सांगत आहे की ही सुवार्ता आहे. आपण मार्क 1:1 थोडंसं मननचिंतन करूया किंवा वाचून घेण्याचा प्रयत्न करूया की मार्क 1:1 सुंदर असं सांगितलेलं आहे, देवाचा पुत्र येशू ख्रिस्त याच्या विषयीच्या शुभवर्तमानाचा प्रारंभ. हे मत्तई, लूक किंवा योहान सांगत नाही की हे शुभवर्तमानाचा प्रारंभ आहे. मार्क एकमेव असं हे पुस्तक आहे जिथे असं सांगितलेलं आहे की ही येशू ख्रिस्ताची सुवार्ता आहे. आणि हे आपल्याला पहिल्याच ओळीमध्ये, पहिल्याच अध्यायामध्ये दिसून येईल. या मार्कवर मननचिंतन करत असताना किंवा मार्कचं पुस्तक जे आहे त्याबद्दल जास्त माहिती जाणून घेण्यासाठी आपण 7 प्रश्नावर आपण थोडंसं चिंतन करूया. हे 7 प्रश्न कसे आहेत तर मार्कचं जे शुभवर्तमान आहे कोणी लिहिलेलं आहे, मार्क हा व्यक्ती कोण आहे, कारण येशूच्या 12 शिष्यामध्ये मार्क नावाचं संदर्भ आपल्याला आढळत नाही. मार्कला येशू ख्रिस्ताविषयीची माहिती कुठे मिळाली, शुभवर्तमान कधी लिहिलेला आहे. 5वा प्रश्न जो आहे शुभवर्तमान कशासाठी लिहिलेलं आहे. 6वा प्रश्न जो आहे शुभवर्तमान हे कोणासाठी लिहिलेलं आहे. आणि शेवटी ज्या प्रश्नावर आपण थोडंसं मननचिंतन करणार आहोत ते कुठे लिहिलेलं आहे. अशा प्रकारे मार्कचं शुभवर्तमानाची ओळख जी आहे या 7 प्रश्नांच्या द्वारे करून आपण घेण्याचा प्रयत्न करूया. तर पहिला प्रश्न, मार्कचं जे हे शुभवर्तमान हे कोणी लिहिलेलं आहे. हू रोट द गॉस्पल ऑफ मार्क. आता जे चर्चचे जे पिते आहेत किंवा आपण धर्मपंडित म्हणतो, पपायस आहे इसवी सन 135, आयरिनेस जो आहे सन 200, ऑरिजिन जो आहे 250 इसवी सनामध्ये, त्याने मार्कच्या शुभवर्तमानाचा उल्लेख केलेला आहे. आणि आपण जेव्हा प्रेषितांची कृत्य 12:12 आपण वाचून घेण्याचा प्रयत्न करूया. प्रेषितांचे कृत्य 12:12. हे लक्षात आल्यावर तो योहान, ज्याला मार्क म्हणत, त्याची आई मरिया हिच्या घरी गेला.
आपल्याला सांगण्यात आलं आहे की योहान नावाचा व्यक्ती आहे ज्याला मार्क ही म्हणत असत असं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर 1 पेत्र 5:13 सुद्धा आणखीन एक संदर्भ आहे. आपल्याकडे वेळ नाही म्हणून तो वाचणार नाही. तर ह्यामध्ये नमूद केल्याप्रमाणे मार्कचं जे शुभवर्तमान जे आहे, पेत्र जो आहे, पीटर जो आहे, त्याचा सहयोगी आणि कदाचित दुभाषिक जो आहे, अनुवादक जो आहे, त्या दुभाषाने किंवा अनुवादक जो आहे त्याने लिहिलेला आहे. आणि नक्कीच मार्कचं शुभवर्तमान मार्क लिखित एका विशिष्ट व्यक्तीने लिहिलेलं आहे. आता हा मार्क हा एक दुभाषिक असू शकतो, अनुवादक ज्याला इंटरप्रेटर आपण म्हणतो, किंवा तो एक धर्मशिक्षक किंवा सचिव किंवा भाषांतर करणारा हाही असू शकतो. दुसरा प्रश्न जो आहे, मार्क हा व्यक्ती कोण आहे? हू इज मार्क? तर मार्कचे जे नाव आहे संपूर्ण नवीन करारामध्ये आपल्याला 8 वेळा आढळून येते. 4 वेळा प्रेषितांचे कृत्यमध्ये हा संदर्भ सापडतो आणि 4 बोधपत्रामध्ये आपल्याला मार्क नामक व्यक्तीचा उल्लेख सापडतो. हे 8 का आहे ते आपण पाहूया. तर प्रेषितांच्या कृत्यामध्ये मार्क 15:39 आपल्याला सांगण्यात आलेला आहे. थोडक्यामध्ये आपण तो समजून घेण्याचा प्रयत्न करूया, वाचूया. मार्क 15:39 जो आहे, ह्यावरून त्यांच्यामध्ये तीव्र मतभेद उपस्थित होऊन ते एकमेकापासून वेगळे झाले आणि बर्नबा मार्कला घेऊन तारवात बसून कृपास गेला. सायप्रस ज्याला आपण म्हणतो. तर मार्क 15:39 मार्क नावाच्या व्यक्तीचा उल्लेख आपल्याला सापडतो. त्याच्यानंतर 3 वेळा आपल्याला योहान मार्क, जॉन मार्क म्हणून हा उल्लेख जो आहे सापडतो. 12:12 आपण वाचलेला आहे. त्यामध्ये योहान मार्क नावाचा संदर्भ आहे. हे लक्षात आल्यावर तो योहान ज्याला मार्क ही म्हणत, तर योहान ज्याला मार्क ही म्हणत. त्याच्यानंतर 12:15 दुसरा एक संदर्भ आहे. त्याने तिला म्हटले, तू 12:25 12:12 आणि 12:25 बर्नबा व शाल हे आपली सेवा पूर्ण करून ज्याला मार्क म्हणत त्या योहानाला बरोबर घेऊन गेले. आणि 15:37 तशा प्रकारे योहान मार्क, जॉन मार्क नावाचे 3 संदर्भ आपल्याला नवीन करारामधील प्रेषितांच्या कृत्यामध्ये सापडतात. मार्क 12:12 एक संदर्भ आहे, मार्क 12:25 दुसरा संदर्भ आहे आणि 15:37 संदर्भ आहे. अशा प्रकारे 4 वेळा आपल्याला प्रेषितांच्या कृत्यामध्ये हा मार्क आणि योहान नावाचा संदर्भ सापडतो. बोधपत्रामध्ये 4 वेळा हा उल्लेख करण्यात आलेला आहे. मी ते वाचत नाही, आपल्याकडे वेळ अपुरा आहे. तर कलसीकरास कलोशियन्स 4:10 त्याचे स्वागत करा म्हणून उल्लेख करण्यात आलेला आहे. फिलोमेनाला जो पत्र लिहिलं आहे, फिलेमॉन 24वी जी ओवी आहे, माझ्या सहकारी आहे. दुसऱ्या तिमोथेला 2 तिमोथी 4:11 सेवा करता तो मला उपयोगी आहे असा उल्लेख आहे. आणि 1 पेत्र 5:13 1 पीटर 5:13 माझा पुत्र म्हणून पेत्र मार्कचा उल्लेख करत आहे. तर अशा प्रकारे 8 वेळा संपूर्ण नवीन करारामध्ये मार्क नामक व्यक्तीचा उल्लेख आपल्याला सापडतो. वरील माहितीवरून आपण मार्कचं जे व्यक्तिचित्र जे आहे, चरित्र आहे, व्यक्तिचरित्र जे आहे, व्यक्तिमत्व जे आहे ते समजू शकतो. तो यरुशलेमात एक विधवा स्त्रीचा मुलगा होता आणि तो श्रीमंत घराण्यातील व्यक्ती होता. त्याचं एक फार मोठं घर होतं आणि त्या घरामध्ये जी वरची खोली जी होती, ती वरची खोली त्यांनी जे प्रथम ख्रिस्ती समाजातील ख्रिस्ती आहेत त्या ख्रिस्त्यांना प्रार्थना करण्यासाठी, म्हणजे प्रत्येक आठवड्याला रविवारी प्रभू भोजन जे आहे, ब्रेकिंग ऑफ द ब्रेड, त्यासाठी एकत्रित ही ख्रिस्ती जण होत असत. आणि मार्क आणि त्याच्या आईने त्यांचं घर आणि विशेष करून जे पहिल्या माळावर जी खोली आहे ती त्याने ख्रिस्तियांना अर्पण केलेली होती.
आणि म्हणून प्रथम ख्रिस्ती समुदायामध्ये आपल्याला माहीत आहे की मार्क आणि त्याच्या आईला मान प्राप्त झाला होता, कारण त्याने खूप चांगल्या प्रकारे सहकार्य जे ख्रिस्ती आहेत त्या ख्रिस्तियांना केलेलं होतं. त्याच्यानंतर मार्क 12मध्ये पुन्हा एक आपण वाचलेलं आहे की जेव्हा पेत्राची सुटका झाली, तर सुटका झाल्यानंतर तुरुंगातून पेत्राने धाव घेतली आणि ती धाव घेतली थेट मार्कच्या घरी. तो पेत्राने धावत पळून तो मार्कच्या घरी गेला आणि असं मानलं जातं की मार्क आणि त्याची आई ह्याला विश्वासाची देणगी किंवा विश्वासाची भेट जी आहे ती पेत्राने त्यांना दिलेली होती. आणि म्हणून मार्क आणि त्याची आई आणि पेत्र जो आहे त्यांच्यामध्ये एक जवळीकताचं नातं आणि संबंध जुळलेलं होतं. त्याच्यानंतर मार्कला रोम शहरामध्ये पेत्र जो आहे तो घेऊन जातो आणि तिथे पेत्राचा जे अधिकृत जो दुभाषिक आहे, इंटरप्रेटर आहे, तो दुभाषिक म्हणून मार्क जो आहे कार्य करत आहे. आपल्याला माहीत आहे की पेत्र जो आहे तो गालिलीकर होता, तो कोळी होता, मासे धरणारा होता. त्याला इब्री भाषा किंवा जी ग्रीक हेलेनी भाषा आहे त्याचं ज्ञान नव्हतं. ते अरामाईक भाषेमध्ये संवाद साधायचे. आणि म्हणून जेव्हा मार्क किंवा पेत्र जो आहे रोमला जातो, रोम शहरामध्ये जातो, त्या रोम शहरामध्ये आपली जी कथा जी आहे, येशू ख्रिस्ताची जी कथा आहे सांगण्यासाठी तो मार्कला आपल्या सोबत घेऊन जातो. अशा प्रकारे पीटरचा जो संदेश आहे तो मार्कने ऐकलेला आहे, कारण मार्कला पीटर जो आहे अनेक ठिकाणी घेऊन गेलेला आहे. आणि हे स्पष्ट आहे की कारण मार्क पेत्राबरोबर तो फिरत होता, पेत्राचं कथन ऐकलेलं होतं, येशू ख्रिस्ताविषयीची माहिती जी आहे ती माहिती आता पेत्रामार्फत मार्कला झालेली होती. आणि पेत्राच्या मृत्यूनंतर मार्कने हे संकलित केलेलं आहे, एकत्रित केलेलं आहे आणि सुंदर असं हे मार्कचं पुस्तक आपल्याला अर्पण केलेलं आहे. सर्वात मोठा युक्तिवाद मार्कबद्दल आहे की मार्क जो आपल्याला प्रेषितांचे कृत्य आणि संत पेत्राच्या पत्रामध्ये उल्लेख करणारा आढळतं आणि आहे तो म्हणजे की जर मार्क हा अनोळखी व्यक्ती असता, अननोन असता, तर नक्कीच प्रथम ख्रिस्ती समाजाने मार्कचं हे शुभवर्तमान आहे त्याचा स्वीकार केला नसता. मार्कचा स्वीकार किंवा मार्क लिखित शुभवर्तमानाचा स्वीकार प्रथम ख्रिस्ती समाजाने केलेला आहे, कारण मार्क त्यांच्या परिचयाचा होता. त्यांना माहीत होतं की मार्क हा पेत्र जो आहे, जो प्रेषित जो आहे, प्रेषिताचा आधार मार्कला प्राप्त झालेला आहे आणि म्हणून त्याने मार्क लिखित शुभवर्तमान याचा स्वीकार केलेला आहे. तिसरा प्रश्न असा आहे की मार्कला येशू ख्रिस्ताविषयीची माहिती कुठे मिळालेली आहे. आपण यावर थोडंसं चिंतन केलेलं आहे की आपल्याला माहीत आहे की मार्क हा दुभाषिक होता, त्याचा सचिव होता. मार्क पेत्राबरोबर ठिकठिकाणी येशू ख्रिस्ताची सुवार्ता जो आहे सुवार्तेचा प्रचार करत फिरत होता. आणि म्हणून असं गृहीत धरण्यात येत आहे की प्रथम ख्रिस्ती समाजाने मार्कला विनंती केली की प्रभू येशूची सुवार्ता जी आहे ती सुवार्ता त्याने लिहावी. आणि म्हणून आपण जेव्हा प्रेषितांच्या कृत्यामध्ये पेत्राचं जी प्रवचन उपदेश आपण ऐकतो, विशेष करून अध्याय 2, अध्याय 4 आणि अध्याय 10 या सर्व पेत्राच्या उपदेशामध्ये आपण जेव्हा मार्कच्या शुभवर्तमानाची तुलना करतो तर त्यामध्ये जवळीकता आणि जे अनुसरण केलेलं आहे ते आपल्याला स्पष्ट दिसून येईल. तर दुसरा मुद्दा जो असा आहे, मार्कने पेत्राचं नाव जे आहे एकूण 25 वेळा त्याच्या शुभवर्तमानामध्ये उल्लेख केलेला आहे. 25 वेळा. मत्तई जो आहे, मत्तईने 28 वेळा आणि लूक जो आहे त्याने 27 वेळा पेत्राचं नाव जे आहे त्यांच्या शुभवर्तमानामध्ये याचा वापर केलेला आहे. परंतु मार्क आपल्याला माहीत आहे सर्वात छोटं, सर्वात लहान पुस्तक आहे आणि या लहान पुस्तकामध्ये
25 वेळा पेत्राचं नाव दिसून येईल. याचा अर्थ असाच आहे की मार्कवर पेत्राचा जो जो इन्फ्लुएन्स आपण म्हणतो तो इन्फ्लुएन्स आपल्याला दिसून येईल. आणि लूक जो आहे, लूकने सुद्धा, कारण मार्कचं शुभवर्तमान जे पहिलं आहे त्या लूकने सुद्धा मार्कच्या शुभवर्तमानातून काही भागांचा वापर केलेला आहे. चौथा प्रश्न की शुभवर्तमान हे कधी लिहिलेलं आहे, वेन वॉज इट रिटन. तर यामध्ये आपल्याला स्पष्ट माहिती मिळत नाही, कारण अनेक जे विद्वान आहेत किंवा जे धर्मपंडित आहेत त्याने यावर अभ्यास केलेला आहे. आणि मागची जी भाषा आहे आणि तत्परतेचा जो संदेश आहे हे पाहून शास्त्र वाचनातील विद्वान जे आहे, पंडित जे आहे किंवा जे ग्रंथ अभ्यासक आहे त्यांना असं सांगितलेलं आहे की मागचं शुभवर्तमान हे 56 ते 66 सालाच्या दरम्यान लिहिलेलं आहे. 56 ते 66 सालाच्या दरम्यान लिहिलेलं आहे, कारण हे सर्वात पहिलं शुभवर्तमानसुद्धा आहे. परंतु जेव्हा आपण मार्क 13:1 आणि 2 ह्यावर मननचिंतन करतो ते या भाषावर ह्या 2 ओवीद्वारे जर आपण आधार घेतला तर येरुशलेम धर्म मंदिराचा विनाश होण्याच्या काही वर्षा अगोदर लिहिलेलं आहे. म्हणजेच 65 ते 70 दरम्यान हे लिहिण्यात आलेलं असावं. आणखीन एक गट जो आहे, काहींचं असं म्हणणं आहे की मार्कचं हे शुभवर्तमान 70 आणि 75 मध्ये लिहिलेलं आहे आणि हे येरुशलेम धर्म मंदिराचा विनाश होण्यानंतर हे पुस्तक लिहिण्यात आलेलं आहे, शुभवर्तमान लिहिण्यात आलेलं आहे. आणि कशासाठी, तर ख्रिस्ती समुदायाला एक त्यांच्या जीवनामध्ये आशा निर्माण आणि जागृत करण्यासाठी हे जे धर्ममंदिर आहे धर्ममंदिराच्या विनाशानंतर. आणि कारण धर्ममंदिराचा विनाश झालेला आहे याचा अर्थच असा आहे, ख्रिस्तियाने लावलेला आहे की हे एक चिन्ह आहे, हे सर्वांसाठी एक चिन्ह आहे की प्रभू येशू ख्रिस्त हा पुन्हा एकदा गौरवाने लवकर येत आहे. कारण त्या तत्परतेची भाषा आपण पाहिलेली आहे. प्रभू येशूने स्वतः सांगितलेलं आहे की हा स्वर्गामध्ये आरूढ होऊन जो देवाचा पुत्र आहे तो येणार आहे. तर म्हणून कारण धर्ममंदिराचा विनाश झालेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून आता प्रभू येशू ख्रिस्त हा लवकर येणार आहे, म्हणून आपण काय केलं पाहिजे, आपण आध्यात्मिक तयारी केली पाहिजे, मनाची तयारी केली पाहिजे, आपण तयार असलो पाहिजे, तत्पर राहिलो पाहिजे. कारण प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल आपले आता सुसंवाद साधणार आहे किंवा आपला न्याय निवाडा होणार आहे. तर अशा प्रकारे मागचं शुभवर्तमान असं गृहीत धरलं गेलेलं आहे की 56 ते 66 सालाच्या दरम्यानमध्ये आहे. परंतु काहींचं असंही म्हणणं आहे की ते धर्ममंदिराचा विनाश झाल्यानंतरही लिहिलेलं आहे. आता हे जे शुभवर्तमान जे आहे हे कशासाठी लिहिलेलं आहे, सो वाय वॉज इट रिटन. तर हे शुभवर्तमान जे आहे हे ख्रिस्ती समुदायातील प्रार्थना व उपासनेशी निगडीत आहे. लिटर्जी ज्याला आपण म्हणतो. तर ख्रिस्ती समुदायामध्ये जी उपासना होती त्या पहिल्या ख्रिस्ती समुदायाच्या उपासनेशी ही निगडीत आहे. आपल्याला माहीत आहे की जे यहुदी आहेत ते यहुदी मोठ्या उल्हासाने अतिशय उत्साहाने वलांडन सण, पेशाक ज्याला इब्री भाषेमध्ये म्हणतात, पास ज्याला म्हणतात, हा सण ते साजरा करत असत. आणि हा सण कशा प्रकारे साजरा करायचे, तर ते संपूर्ण कुटुंब जे आहे कुटुंब एकत्रित यायचे आणि मग जे वडीलजन आहेत कुटुंबातील ते वडीलजन जे लहान मुलं आहेत, तरुण मंडळी आहे, नवी पिढी आहे, त्या नवी पिढीला आठवण करून द्यायचे. कशाची आठवण करून द्यायचे की परमेश्वराने कशा प्रकारे इस्रायलच्या लोकांमध्ये कार्य केलेलं आहे, अद्भुत कार्य केलेलं आहे, चमत्कार केलेला आहे की कशा प्रकारे यहुदी जे आहेत, इस्रायलची लोक जे आहेत इजिप्त देशामध्ये किंवा मिस्र देशामध्ये ते पातंत्र्यामध्ये होते, त्यांच्यावर छळ करण्यात आला, अन्याय अत्याचार होत होता आणि तेव्हा परमेश्वराने त्यांची मुक्तता केली, पातंत्र्यामधून त्यांची सुटका केली. त्यांना जे नवीन जागा जी आहे परमेश्वराने
त्यांना जे नवीन आपण म्हणतो जमीन जे आहे की परमेश्वराने दिलेली जमीन त्यांना देण्यात येत आहे आणि कशा प्रकारे त्यांची अरण्यामधून त्यांची जी वाटचाल आहे शेवटी जे प्रॉमिस लँड जे आहे त्या परमेश्वराने दिलेल्या वचनानुसार त्यांना जी जमीन प्राप्त होत आहे त्या परमेश्वराच्या दिलेल्या वचनानुसार ते आता इस्रायलमध्ये आलेले आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टींची आठवण हे जे वडीलजन जे आहेत हे करून द्यायचे आणि हे भोजन जे आहे अनेक तास हे भोजन जे आहे चालायचं. जे तरुण मंडळी जे आहे तरुण मंडळी त्यांना प्रश्न विचारायचे आणि जे निर्गमन जे आहे निर्गमन जी घटना घडलेली आहे एक्झोडस इव्हेंट जे आहे त्या एक्झोडस इव्हेंटवर निर्गमन घटनेवर संपूर्ण मननचिंतन केलं जात आहे. ख्रिस्ती समुदायातील ही जी लोक जे आहे येशूचे आता अनुयायी झालेले होते ते यहुदी होते परंतु त्याने बाप्तिस्मा स्वीकारलेला होता प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारलेला होता. ते आता यहुदी नव्हते ते आता ख्रिस्ती होते. परंतु ही जी परंपरा आहे वलांडण सणात साजरा करण्याची परंपरा ती यहुदी ख्रिस्ती ज्याला आपण म्हणतो जुडेओ ख्रिश्चन तर त्या जुडेओ ख्रिश्चनने यहुदी ख्रिश्चन जे आहे ख्रिस्ती आहेत त्यांनी ती परंपरा चालू ठेवलेली होती. आणि म्हणून मार्कचं पुस्तक हे सर्वात लहान पुस्तक आहे कारण त्या अनुषंगाने मार्कचं पुस्तकाचा वापर करण्यात येत होता. म्हणजे जे नवीन बाप्तिस्मा घेतलेले ख्रिस्ती आहेत ती एकत्र यायचे. पास्काचा सण साजरा जेव्हा ते करत असत तिथे एकत्र येऊन त्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्ताने जे त्याच्या जीवनामध्ये केलेलं होतं प्रभू येशू ख्रिस्ताचं जे कार्य होतं ते कार्य त्या नवीन बाप्तिस्मा प्राप्त झालेल्या लोकांना सांगण्यात यायचं. आणि म्हणून मार्कचं हे पुस्तक सर्वात छोटं पुस्तक आहे कारण त्यामध्ये प्रवचनं नाहीत तर त्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने जे कार्य केलं जे काही चमत्कार केले त्या चमत्काराबद्दल आणि शेवटी त्याचं कशा प्रकारे शेवट झाला अंत झाला ह्या अंताबद्दल सांगण्यात आलेलं आहे. आणि म्हणून हे जे पुस्तक जे आहे हे जे नवीन दीक्षा किंवा नवीन बाप्तिस्मा प्राप्त झालेल्या ख्रिस्तीय जनांसाठी एक आरंभिक पुस्तक म्हणून हे वापर करण्यात येत असत. 6व्या प्रश्नावर आपण थोडेसे मननचिंतन करूया की हे शुभवर्तमान जे आहे सुवार्ता जी आहे हे कोणासाठी लिहिली आहे फॉर होम इज इट रिटन. तर असं गृहीत समजलं जातं की मार्कने ही सुवार्ता जी आहे हेलेनी किंवा ग्रीक लोकांसाठी म्हणजे रोमन साम्राज्यामध्ये ग्रीक भाषिक लोकांसाठी लिहिलेली आहे. आणि याचं कारण असं की अनेक वेळा मार्क जो आहे आपल्या शुभवर्तमानामध्ये यहुदी ज्या रीती परंपरा आहेत त्या परंपरा ज्या आहेत त्याचं स्पष्टीकरण देत आहे आणि सविस्तर समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. जसं की उदाहरणार्थ आपण घेऊया मार्क 7:1 आणि 4 किंवा मार्क 7:1 आणि 4. तेव्हा परुशी व येरुशलेमहून आलेल्या कित्येक शास्त्री एकत्र जमून त्याच्याकडे आले. त्यांनी त्याच्या काही शिष्यांना अशुद्ध म्हणजे न धुतलेल्या हातांनी जेवताना पाहिले होते. आता आपल्याला पाहत आहेत की यहुदी आहे त्यांना अशुद्ध म्हणजे माहीत आहे अशुद्ध कोण आहे माहीत आहे परंतु मार्क स्पष्टीकरण देत आहे अशुद्ध म्हणजे न धुतलेल्या हातांनी जेवताना पाहिलेलं. तर अशा प्रकारचे जे संदर्भ किंवा आपण 14 आणखीन एक संदर्भ घेऊया 14:12 बेखमीर भाकरीच्या सणाच्या पहिल्या दिवशी वलांडणाचा यज्ञ पशु मारत असत. त्या दिवशी त्याचे शिष्य त्याला म्हणाले आपण वलांडणाचे भोजन करावे म्हणून आम्ही कोठे जाऊन तयारी करावी अशी आपली इच्छा आहे. वलांडणाचा यज्ञ पशु मारत असतात तर ते सांगण्याची आवश्यकता नाही आहे कारण वलांडणाच्या सणाच्या दिवशी जो यज्ञ पशु आहे तेव्हा अर्पण करायचा. परंतु मार्क ह्याबद्दल सविस्तर माहिती देत आहे समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तसंच काही आरमिक भाषेतील जे शब्द आहेत ते आरमिक भाषेतील शब्द जे आहेत त्याचासुद्धा समजून सांगितलेलं आहे किंवा स्पष्टीकरण दिलेलं आहे. पुन्हा एकदा आपण एक संदर्भ घेऊया मार्क 5:41 5:41
तर मार्क 5:41 आपल्याला दिसून येईल, नंतर मुलीच्या हातास धरून तो म्हणाला, तलितकुम, याचा अर्थ मुली मी तुला सांगतो उठ. स्पष्ट सांगितलेलं आहे, तलितकुम याचा अर्थ मुली मी तुला सांगतो उठ. अशा प्रकारे काही संदर्भ आपल्याला दिसतात, त्याचे मार्क काही जे शब्द आहेत, यहुदी लोकांना समजणारे शब्द आहेत, त्या शब्दांचं स्पष्टीकरण देत आहे. आणि यावरून आपण असा तर्क लावू शकतो की मार्क हा यहुद्यांसाठी लिहित आहे, परंतु हे यहुदी जे आहेत हे इस्रायलमध्ये नाही तर इस्रायलच्या बाहेर आहेत. रोम शहरामध्ये जास्त याची चर्चा आहे. तसं दुसरा एक संदर्भ जो आहे 7:11 कोरबान शब्दाचा जे आहे स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे, जो देवाला अर्पण केलेला आहे. मार्क 14:36 2 वेळा आपल्याला दिसून येईल अब्बा, बापा. अब्बा आणि बापा तो एकच आहे, परंतु पुन्हा एकदा मार्क जो आहे याचं स्पष्टीकरण देत आहे. बापा हे अब्बाचं स्पष्टीकरण आहे. अब्बा हा एक अरेमेक भाषेतील शब्द आहे जो येशूने वापरलेला आहे. तर अशा प्रकारे आपण समजू शकतो की पहिलं म्हणजे जे यहुदी रीती परंपरा आहे त्याचं स्पष्टीकरण देत आहे, मार्क समजावून सांगत आहे. आणि दुसरं सुद्धा आहे की मार्कने अनेक जुन्या करारामधील सविस्तर वापर केलेला आहे. जुन्या करारातील जे संदर्भ आहे त्या संदर्भाबद्दल सुद्धा मार्कने सांगितलेलं आहे. तर अशावरून मार्कचे शुभवर्तमान जे आहे हे हेलेनी भाषेतील कदाचित रोम भाषेमधील रोम शहरामध्ये लिहिलेलं वसलेलं त्यांची जी वसलेली ख्रिस्ती समुदाय होता, त्या ख्रिस्ती समुदायास संबोधून लिहिलेला आहे. 7वा प्रश्न जो आहे, वेअर वॉज इट रिटर्न, हा कुठे लिहिलेला आहे? संभावित पुन्हा एकदा मार्कने हे शुभवर्तमान जे आहे रोम शहरामध्ये लिहिलेलं आहे आणि गैरयहुद्यांसाठी लिहिलेला आहे. आपण जर मार्क 7:3 किंवा मार्क 11:13 किंवा मार्क 12:42 थोडंसं मननचिंतन केलं तर आपल्याला ते दिसून येईल. आणि विश्वासाचा छळ सहन करण्यासाठी मार्क आपल्या समुदायाला एक धैर्य देत आहे. त्यांना सांगत आहे त्यांच्यामध्ये एक प्रकारची जी श्रद्धा बळकट करण्यासाठी अनेक गोष्टी मार्कने सांगितलेल्या आहेत. तर 8:34-38, 10:38, 13:9-13 अशा प्रकारच्या जे संदर्भ आहे त्याद्वारे आपल्याला दिसून येईल की रोम शहरामध्ये जिथे ख्रिस्ती समुदायाचा छळ होत होता आणि ह्या छळ सहन करणाऱ्या ख्रिस्तियांना त्यांचा विश्वास आणखीन मजबूत करण्यासाठी मार्कने संभावित हे रोम शहरामध्ये लिहिलेलं आहे. मार्कने हे जे साहित्य जो आहे हे कसं रचलेलं आहे, तर आपण 7 प्रश्नावर मननचिंतन केलेलं आहे. दुसरा भाग जो आहे की जे साहित्य जे आहे ही जी लिखाणशैली जी आहे ती लिखाणशैलीचा वर आपण थोडंसं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. जरी मार्कचं हे एक लहान पुस्तक असलं तरी अतिशय नाविन्यपूर्ण पद्धतीने हे पुस्तक जे आहे मार्कने आपल्याला सादर केलेलं आहे. एक नाविन्य आहे, सृजनशीलपणा आहे. मार्कने 5-fold स्ट्रक्चर ज्याला म्हणतात किंवा पंचमार्गी रूपरेषा जी आहे त्या पंचमार्गी रूपरेषा जी आहे त्याचा वापर केलेला आहे. आणि त्याचा केंद्रबिंदू हा बाप्तिस्मा आहे की कशा प्रकारे बाप्तिस्मा घेण्यासाठी आपल्या जीवनाचं नूतनीकरण आपण केलं पाहिजे आणि कोणते नूतनीकरण केलं पाहिजे आणि आपण पापाचा मार्ग सोडून येशूच्या मार्गावर चालण्यासाठी आपण प्रवृत्त झालं पाहिजे. कुठलीही रचना ज्यावर जर आपण त्यावर सविस्तर अभ्यास केला तर आपल्याला एक विशिष्ट प्रकारचा अर्थ समजून देण्याचा प्रयत्न करत असतो. आणि ह्या संपूर्ण शुभवर्तमानाद्वारे मार्कसुद्धा आपल्याला एक विशेष अर्थ जो आहे तो सांगण्याचा प्रयत्न करत आहे. एक आहे पंचमार्गी रूपरेषा, त्यावर आपण थोडीशी चर्चा करूया थोड्या वेळानंतर. तसंच मार्कने
सँडविच वाक्यरचना जी आहे, सँडविच कन्स्ट्रक्शनचा वापर केलेला आहे. आपल्याला माहीत आहे सँडविच म्हणजे जेव्हा पाव आहे, 2 पावाच्या मध्ये आपण जे चटणी आहे किंवा जो टोमॅटो आहे, बटाटा आहे, ते घालूनची आपण खातो. तर सुरुवातीचा एक थर आहे, मधला एक थर आहे आणि खालचा थर आहे. तर मार्कने सुद्धा असंच काहीतरी आपल्या गोष्टी जी आहेत किंवा अनेक कथा सांगितलेल्या आहेत त्या गोष्टींमध्ये ह्या सँडविच कन्स्ट्रक्शनचा किंवा सँडविच वाक्यरचनाचा त्याने उपयोग केलेला आहे. याचा अर्थ असा की एक प्रसंग जो आहे, हा प्रसंग सुरू होत आहे आणि हा प्रसंग सुरू होत असतानाच आणखीन एक दुसरा प्रसंग सुरू होतो, म्हणजेच त्या पहिल्या प्रसंगामध्ये एक व्यत्यय निर्माण होतो. हा दुसरा प्रसंग संपतो आणि तो दुसरा प्रसंग संपल्यानंतर पुन्हा एकदा पहिला प्रसंग जो सुरू झालेला होता तो पुन्हा एकदा सुरू होतो आणि त्या पहिल्या प्रसंगाचा अंत होतो. अशा प्रकारे हे एक सँडविच वाक्यरचना, सँडविच कन्स्ट्रक्शनचा वापर मार्कने केलेला आहे. आणि अशा प्रकारे दोन्ही कथा ज्या आहेत किंवा जे प्रसंग आहेत तो अर्थपूर्ण पद्धतीने मार्कने आपल्याला अर्पण केलेला आहे. मार्कचं जी सुरुवात जी आहे आणि शेवट जो आहे तो अशा प्रकारे आहे. सुरुवात जी आहे अरण्यामध्ये होत आहे 1:2 ते 13 मध्ये आणि शेवट जो आहे तो कबरेमध्ये होत आहे 15:42 ते 16:8 मध्ये. तर अरण्यामध्ये 1:2 ते 13 आणि कबर जी आहे टूम ज्याला आपण म्हणतो 15:42 ते 16:8 यामध्ये. तर सुरुवात आणि शेवट, सुरुवात अरण्यामध्ये, शेवट जो आहे कबरेमध्ये. त्याच्यानंतर मार्कचं हे शुभवर्तमान जे आहे हे 2 भागामध्ये विभाजित करण्यात आलेला आहे. पहिला भाग जो आहे हा गालिली शहरामध्ये घडलेला आहे आणि संपूर्ण दुसरा भाग जो आहे हा यरुशलेम शहरामध्ये घडलेला आहे. गालिली शहरामध्ये 1:14 पासून ते 8:21 पर्यंत संपूर्ण जो भाग आहे 1:14 ते 8:21 तो गालिली शहरामध्ये झालेला किंवा गालिली भागामध्ये प्रांतामध्ये घडलेला आहे. तर यरुशलेम शहरामध्ये 11:1 ते 15 किंवा 11:1 ते 15:41 11:1 ते 15:41 हा संपूर्ण भाग जो आहे आपल्याला यरुशलेम शहरामध्ये घडलेला दिसत आहे. आणि ह्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त चालत आहे, मार्गावर आहे. हा मार्ग कुठला? हा येशूचा मार्ग, काट्यांचा मार्ग, क्रुसाचा मार्ग जो आहे. तर अशा प्रकारे पंचमार्गी जी रूपरेषा आपण मी सांगितलेलं होतं. तर विल्डरनेस किंवा जो अरण्य आहे आणि द टूम किंवा कबर जो आहे गालिली प्रांतामध्ये घडलेला भाग आहे, यरुशलेम शहरामध्ये घडलेला भाग आहे. आणि या गालिली आणि यरुशलेम शहराला जोडण्यासाठी मार्ग जो आहे की प्रभू येशू ख्रिस्त मार्गावर चाललेले आहेत, गालिली प्रांत सोडून यरुशलेम शहरामध्ये चाललेला आहे, त्या भागाबद्दल आपल्याला सांगितलेलं आहे. आणि तो मार्ग जो आहे म्हणजे क्रुसाचा मार्ग जो आहे, काट्यांचा मार्ग आहे. आणि गालिली भाग आणि जो मार्ग आहे ह्याला जोडणारा आणि मार्ग आणि यरुशलेम जोडणारा अशा प्रकारे दोन्ही वेळा संत मार्कने आपल्याला प्रभू येशू ख्रिस्त जो आंधळा व्यक्ती आहे त्या आंधळ्या व्यक्तीचा दृष्टी देऊन बरे करून त्याबद्दल चमत्काराबद्दल सांगितलेलं आहे. आणि दोन्ही भागामध्ये हा अंधत्वापासून दृष्टी प्रभू येशू ख्रिस्त कसा देत आहे त्याबद्दल सांगितलेलं आहे. तर पहिल्या ख्रिस्ती समुदायामध्ये जी रिकामी कबर हे येशूचे पुनरुत्थानाचे चिन्ह होते. आणि म्हणून पश्चाताप आणि जीवन ह्याचं नूतनीकरण हे बाप्तिस्माद्वारे होत आहे हे सिद्ध होत असेल. तर पश्चाताप आपण केला पाहिजे. पश्चाताप केल्यानंतर जेव्हा आपल्याला बाप्तिस्मा प्राप्त होतं तर त्या बाप्तिस्माद्वारे आपल्या जीवनाचं नूतनीकरण होत आहे, प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवन आपल्याला प्राप्त होत आहे अशी त्यांची धारणा होती. आणि जीवनात प्रायश्चित्त केलं तर पुनरुत्थित येशूचं जीवन आपल्याला प्राप्त होईल. तर पुनरुत्थित येशूचं जीवन प्राप्त करण्यासाठी आपल्याला पापाचा मार्ग जो आहे तो पापाचा मार्ग सोडून प्रभू येशू ख्रिस्ताच्या मार्गावर आपल्याला वाटचाल केली पाहिजे. 2 महत्त्वपूर्ण भौगोलिक भागांचा उल्लेख मागच्या शुभवर्तमानामध्ये आपण केलेला पाहत आहेत. आणि हे 2 भौगोलिक जे भाग जे आहेत, 2 प्रांत जे आहेत, गालिली प्रांत जो आहे आणि जो यरुशलेम प्रांत आहे. गालिली प्रदेश हा परराष्ट्रीयांचा प्रांत होता. आणि येशू
आपल्या पाळकीय कार्याची सुरुवात अशा प्रकारे परराष्ट्रीयांच्या प्रांतामध्ये अरण्यामध्ये सुरू करत आहे. येरुशलेम हे यहुद्यांची पवित्र नगरी होती आणि म्हणून पवित्र जागेचं चिन्ह होतं. तर गालिली हा परराष्ट्रीय जे अपवित्र मानले जात आहेत असं याचं चिन्ह होतं. तर येरुशलेम ही यहुद्यांची पवित्र नगरी होती आणि म्हणून पवित्र नगराचं जागेचं चिन्ह होतं. आणि अशा प्रकारे परराष्ट्रीय जे आहेत, ज्यांना पापी समजलं जात आहे, अशा लोकांना बाप्तिस्माद्वारे प्रभू येशू ख्रिस्ताची जाणीव होऊन पवित्र नगरीमध्ये पवित्र जीवनामध्ये प्रवेश करण्यासाठी एक पाचारण आहे. हे सुंदर स्पष्टीकरण आपल्याला मिळू शकतं. संत मार्क आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करत आहे की कशा प्रकारे परराष्ट्रीय जे आहेत, अपवित्र आहे, पापी आहेत, त्या पाप्यांना प्रभू येशू ख्रिस्त पाचारण करत आहेत. कशासाठी? तर पवित्र नगरीमध्ये प्रवेश करण्यासाठी, येरुशलेम नगरीमध्ये प्रवेश करण्यासाठी, जेथे त्यांचं जीवनाचं नूतनीकरण होणार आहे, त्यांना एक नवीन जीवन प्राप्त होणार आहे. आणि म्हणून अशा प्रकारे संत मार्कने आपल्याला 2 भौगोलिक भागांचा जो आहे वापर केलेला आपल्याला दिसत आहे. थोडक्यामध्ये गालिल प्रदेश आणि जेरुसलेम प्रदेशामधील जे काही साम्य आहे आणि वेगळेपण आहे ते समजून घेण्याचा आपण प्रयत्न करूया. गालिली शहरामध्ये अनेक प्रकारचे चमत्कार जे आहेत हे चमत्कार होत असताना दिसत आहेत. प्रभू येशू ख्रिस्त भूत भगवती जे आहे आपण म्हणतो किंवा भूतापासून मुक्तता व सुटका करत आहेत. परंतु अशा प्रकारचे चमत्कार येरुशलेममध्ये दिसत नाही किंवा कुठल्याही प्रकारची भूताने पिछाडलेली लोक आहेत त्यांना बरं करत नाही. तर हे सगळे जे मिरेकल्स आपण म्हणतो, जे चमत्कार प्रभू येशू ख्रिस्ताने केलेले आहेत ते फक्त गालिल प्रदेशामध्ये केलेलं आहे. तसंच गालिल प्रदेशामध्ये प्रभू येशू ख्रिस्त परमेश्वराच्या देवराज्याची घोषणा करत आहे की देवाचं राज्य निकट आलेलं आहे, जवळ आलेलं आहे. आणि म्हणून आपण आपल्या आत्म्याचं शुद्धीकरण केलं पाहिजे, आपण पश्चाताप केला पाहिजे. तर हे जे प्रॉक्लेमेशन जे आहे, देवराज्याची स्वार्थ आहे ती आपल्याला गालिल प्रदेशामध्ये दिसत आहे. परंतु ती सुवार्ता जी आहे आपल्याला येरुशलेम शहरामध्ये दिसत नाही. त्याच्यानंतर आणखीन एक लिखाण शैलीचा भाग म्हणून कमांड टू सायलन्स, म्हणजे शांतता राखण्यासाठी जो आदेश आहे तो आदेश प्रभू येशू ख्रिस्त वेगवेगळ्या प्रकारे आणि वेगवेगळ्या समयी देत आहे. तर त्याचं 1-2 उदाहरणं आपण घेऊया की कशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्त शांत राहण्यासाठी सांगत आहे. तर 1:25 मध्ये येशूने त्याला धमकावून म्हटले, उगाच राहा व याच्यातून निघून जा. प्रभू येशू ख्रिस्त एक कफारनूम मध्ये अशुद्ध आत्म्याने झपाटलेला माणसाला त्याच्याकडे आणण्यात आलेला आहे आणि त्या झपाटलेल्या आत्म्याला प्रभू येशू सांगत आहे गप्प राहा. तसंच 1:44 मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे आणि सांगितले, पहा कोणाला काही सांगू नका, तर जाऊन स्वतः याजकाला दाखव. प्रभू येशू ख्रिस्त कुष्ठरोगी जो आहे त्या कुष्ठरोग्याला बरं करतो आणि त्याला सांगतो कोणाला सांगू नको की मी हा चमत्कार केलेला आहे, मी तुला शुद्ध केलेलं आहे. त्याच्यानंतर आपण 8 पाहूया 8:26 मध्ये. मग त्याला त्याच्या घरी पाठविताना त्याने सांगितले की ह्या गावात पाऊलसुद्धा टाकू नको. पुन्हा एकदा जो आंधळा व्यक्ती आहे त्या आंधळ्या व्यक्तीला सांगत आहे. अशा प्रकारे कमांड टू सायलन्स किंवा शांत राहण्यासाठी, गप्प राहण्यासाठी, कोणालाही न सांगण्यासाठी आदेश प्रभू येशू ख्रिस्त वेगवेगळ्या प्रकारे देत आहे. ज्या लोकांना बरे करतो, जे अशुद्ध आत्मे आहेत, भूत आहेत त्यांना सांगतो. प्रभू येशू आपल्या शिष्यांना स्वतः सांगत आहे की गप्प राहा. पेत्राला सांगत आहे मी देवाचा पुत्र आहे, हे कोणाला सांगू नका. तर अशा प्रकारे प्रभू येशू आपल्याला सांगत आहे किंवा ह्या मार्क लिखित शुभवर्तमानामध्ये कमांड टू सायलन्स जे आहे किंवा शांत राहण्यासाठी, गप्प राहण्यासाठी हे आपल्याला दिसून येईल. तर अशा प्रकारचं हे शांत राहण्यासाठी, गप्प राहण्यासाठी आदेश जो आहे हा फक्त गालिली प्रदेशामध्ये आपल्याला दिसतो, परंतु येरुशलेम शहरामध्ये ह्याबद्दल काहीच सांगण्यात आलेलं नाही. आणि शेवटी गालिली प्रदेशामध्ये, प्रांतामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार करण्यात येत आहे.
जिथे जिथे प्रभू येशू ख्रिस्त गेलेला आहे तिथे लोक आलेली आहेत, लोकांना बरं केलेलं आहे, पीडितांना बरं केलेलं आहे, अनेक चमत्कार केलेला आहेत आणि लोक प्रभू येशू ख्रिस्ताला राजा म्हणून घोषित करण्याचा प्रयत्नसुद्धा करत आहेत. परंतु यरुशलेम शहरामध्ये जर आपण पाहिलं तर यरुशलेम शहरामध्ये आपल्याला फक्त असं दिसून येईल की प्रभू येशू ख्रिस्ताचा नकार करण्यात आलेला, अस्वीकार करण्यात आलेला आहे, नकार देण्यात आलेला आहे आणि प्रभू येशूविषयी जो वाढता जो आहे विरोध जो आहे, रायझिंग ऑपोजिशन, हे आपल्याला स्पष्टपणे दिसून येईल. तसंच गालिली प्रदेशामध्ये आपल्याला 5 जे संघर्ष आहेत किंवा कॉन्फ्लिक्ट जे आहेत ह्या संघर्षाबद्दल आपल्याला दिसून येईल. पहिलं जे आहे मार्क 2:1-12 म्हणजे पापांच्या क्षमेबद्दल एक संघर्ष आहे येशूमध्ये आणि त्याचे विरोधक जे आहे शास्त्री फरिसायांमध्ये. दुसरा जो आहे मार्क 2:13-17 म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त हा पापी लोकांबरोबर सहभोजन करतो, त्यांच्या सहवासात राहतो. तर अशाबद्दल सुद्धा ते तक्रार करत आहेत. तर पुन्हा एकदा संघर्ष आपल्याला दिसून येईल. तिसरा संघर्ष जो आहे तो म्हणजे उपवासाच्या प्रश्नावर आहे, मार्क 18-22 आपल्याला दिसून येईल. आणि शबात पाळताना की शबात आपण कशा प्रकारे पाळावं त्याबद्दल मार्क 2:23-28 सांगण्यात आलेला आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त शबात दिवशी हा लोकांना बरे करतो त्याबद्दल सुद्धा आपल्याला मार्क 3:1-6 सांगण्यात आलेलं आहे. अशा प्रकारे 5 जे कॉन्फ्लिक्ट जे आहे, 5 संघर्ष जे आहेत जे गालिल प्रांतामध्ये झालेले आहेत. प्रभू येशू क्षमा करत आहे, प्रभू येशू पापी लोकांबरोबर सहभोजन करत आहे, उपवासाच्या प्रश्नावर मग शबात पाळत नाही आणि शेवटी शबात दिवशी प्रभू येशू ख्रिस्त जो आहे लोकांना रोग्यांना बरं करत आहेत. अशा प्रकारे 5 संघर्ष जे गालिल प्रदेशामध्ये झालेले आहेत ते आपल्याला दिसून येतात. तसेच 5 संघर्ष जे आहेत त्याच प्रकारचे 5 संघर्ष आपल्याला यरुशलेम नगरीमध्ये सुद्धा दिसून येतात. तर यरुशलेम नगरीमध्ये येशू ख्रिस्ताच्या अधिकाराविषयी संघर्ष आहे, मार्क 11:15-19 आणि नंतर 27-33. दुसरा जो संघर्ष आहे की कैसराला आपण कर भरावे की नाही, मार्क 12:13-17 याचा उल्लेख आहे. मग तिसरा जो संघर्ष जो आहे पुनरुत्थानाविषयी संघर्ष आहे, मार्क 12:18-27 याचा उल्लेख आहे. चौथा जो संघर्ष आहे की सर्वात महान आज्ञा, सर्वात मोठी आज्ञा कुठली, तर त्याबद्दल मार्क 12:28-34 सांगण्यात आलेले आहे. आणि शेवटी मसीहा कोण आहे या मसीहाबद्दलचा संघर्ष जो आहे, कॉन्फ्लिक्ट जे आहे ते आपल्याला मार्क 12:35-37 दिसून येईल. तर अशा प्रकारे आपण पाहतो की कशा प्रकारे मार्कने एक लिखाण शैली जी आहे त्याचा उपयोग केलेला आहे की 5 जे संघर्ष जे आहेत हे गालिली शहरामध्ये प्रांतामध्ये झालेले दिसून येतात. तशाच 5 जे संघर्ष जे आहेत ते आपल्याला यरुशलेम शहरामध्ये सुद्धा दिसून येतात. आणि या संघर्षाद्वारे मार्क आपल्याला हे सांगत आहे की प्रभू येशू ख्रिस्त जे आहे ही आपली ओळख जी आहे ही टिकवून ठेवत आहे. तो जो संघर्ष करत आहेत आपल्या स्वार्थासाठी संघर्ष करत नाही, तर देवाची इच्छा जी आहे ती देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी संघर्ष करत आहेत. आणि शेवटी संघर्ष करत असताना येशूला कृपा मिळावी म्हणून प्रभू येशू ख्रिस्त हा सातत्याने प्रार्थना करत आहे, वेळ घालवत आहे, परमेश्वराच्या निकट येत आहे आणि परमेश्वराची जी इच्छा आहे ती समजून घेण्याचा प्रयत्न करून ती इच्छा जी आहे ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत आहे. तर अशा प्रकारे 5 संघर्ष जे आहेत आपल्याला गालिल भागामध्ये दिसतात. 5 संघर्ष जे आहेत ते आपल्याला शेवटच्या यरुशलेम प्रांतामध्ये सुद्धा दिसतात. आणि जो मार्ग आहे 8:27 ते 10:45, 8:27 ते 10:45 मार्गाबद्दल आपल्याला सांगितलेलं आहे द वे. आणि दोन्ही वेळा आपल्याला जो जोडणारे 2 चमत्कार आपल्याला सांगण्यात आलेले आहे, 8:22 ते 26 आणि त्याच्यानंतर 8:27 10 ते 45 की अंधत्वापासून दृष्टीकडे आपल्याला मार्गावर चालण्यासाठी आमंत्रण आहे.
आणि हा मार्ग जो आहे, हा मार्ग म्हणजेच काट्यांचा मार्ग आहे, क्रुसाचा मार्ग आहे. प्रभू येशू ख्रिस्त सातत्याने रस्त्यावर चालत आहे आणि या मार्गावर चालत असताना प्रभू येशू ख्रिस्त जो आहे भविष्यवाणी करत आहे. प्रभू येशू ख्रिस्त आपल्या दुःखाबद्दल की कशा प्रकारे त्याला क्लेश सहन करावा लागेल, त्याचा छळ करण्यात येईल, त्याला मरावं लागेल, परंतु तिसऱ्या दिवशी तो पुनरुत्थित होईल, याबद्दलची ती भविष्यवाणी जी आहे ही फक्त या मार्गावर रस्त्यावर चालत असताना संत मार्कने आपल्याला सांगितलेलं आहे. गालिल प्रदेशामध्ये नाही किंवा यरुशलेम शहरामध्ये नाही, तर गालिली भागातून यरुशलेम शहरामध्ये जात असताना जो मार्ग आहे त्या मार्गावर प्रभू येशू ख्रिस्त आपल्या भविष्यामध्ये घडणाऱ्या घटना आहेत त्याबद्दल सांगत आहे. आणि हा मार्ग म्हणून हा जीवनाचा मार्ग आहे, वे ऑफ लाईफ. फक्त मार्गच नाही, तर ह्या मार्गावर प्रभू येशू ख्रिस्त जे जीवन आहे, ख्रिस्तीय जीवन आहे, त्या ख्रिस्तीय जीवनावर आपल्याला मननचिंतन करण्यासाठी पाचारण करत आहेत. दुःखाचा मार्ग आहे, कष्टांचा मार्ग आहे, वधस्तंभ जो आहे हा वधस्तंभाचा मार्ग आहे. आणि म्हणून ख्रिस्तियांचं जीवन जे आहे हे सोपं जीवन नाही, किंवा ख्रिस्ताचं शिष्य बनणं हे सोपं नाही. ख्रिस्ताचं जीवन किंवा ख्रिस्ताचं अनुकरण करणं म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त जो आहे त्याच्या मार्गावर चालणं, जो क्रूस जो आहे, वधस्तंभ आहे, ते उचलणं जे आहे.